दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात एक ऐतिहासिक सोहळा काल पार पडला। हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी निमाणी बस स्टँड समोर दिंडोरी नाका, परशुराम पुरिया पार्क, पंचवटी या ठिकाणी शुक्रवारी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी भूमिपूजनाचा भव्य सोहळा संपन्न झाला। निमाणी बस स्टँड समोर दिंडोरी नाका, परशुराम पुरिया पार्क, पंचवटी येथे झालेल्या या कार्यक्रमात नाशिकचे माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, आमदार राहुल डिकले, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, माजी नगरसेवक शंकर हिरे आणि हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते भूमिपूजनाचे शुभारंभ नारळ फोडून आणि टिकाव मारून करण्यात आला। महाराणा प्रतापसिंह स्मारक पुतळा समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। हिंदू एकता समितीचे प्रमुख रामसिंग बावरी यांनी आपल्या मनोगतातून महाराणा प्रताप यांच्या शौर्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या शौर्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही केला। कारण आज कुठेही जा, काम चुकीचं करायचं असलं, पैसे खाऊन घेतात आणि काम व्यवस्थित होत नाही। आम्हाला त्या राजकोट सारखा जो पुतळा पडला असं आम्हाला दुसरं लावून घ्यायचं नाही। पुतळ्याचं काम अत्यंत चांगलं आणि माझ्या कार्यकर्त्यांना पप्पू असतील, राजू असेल, प्रकाश मिठी असेल, या भागातला मिथुन परदेशी असेल, सचिन परदेशी आहे, सुनील परदेशी आहे, या सर्वांना विनंती करेल तर तुम्ही जो डोळ्यात तेल घालून इथं लक्ष द्या। आमचं तर आहे, तुम्ही लक्ष द्या आणि चुकीचं काम होतं असतं तर लागलं तर आम्हाला कळवा। महाराणा प्रतापसिंह स्मारक पुतळा समितीचे रामसिंग बावरी, बबुल सिंह परदेशी पानसरे कॉन्ट्रॅक्टर, मंगेश वाघ अधीक्षक मनपा पंचवटी विभाग, भूषण देशमुख अधीक्षक मनपा, सुरेश पवार, कल्याण सिंह परदेशी, डॉक्टर हेमंत मगर, जयप्रकाश गिरासे, राजेंद्र सिंह चौहान, जयदीप पवार, संग्राम सिंह राठोड, सुनील सिंह परदेशी, वाल्मिक राजपूत, सोमनाथ भोंड, हिरालाल परदेशी, प्रकाश खिची, मुन्ना बोंड, प्रसाद बावरी, वसंत ठाकूर, संतोष कडू, विजय पवार, किरण राजपूत, संजय परदेशी, करण सिंग बावरी, कृष्णा बोंड, पप्पू कातारी, नरेंद्र चौकुते, मिथुन परदेशी, सूरज सिंग तुरे, पूनम ठाकूर, भारती राजपूत, सचिन लाटे, शिवम टिळे, अमोल परदेशी, बंटी परदेशी, किरण सिंग पवार, योगेंद्र राजपूत, प्रकाश सिंग चव्हाण, राजू बावरी, दीपक हिची, राजेंद्र समशेर, प्रसाद बोडके, अविनाश दीक्षित, रवी सर, संतोष किची आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन महाराणा प्रताप पुतळा समिती, महाराणा प्रताप सेवा संघ, महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती, महाराणा प्रताप बहुउद्देशीय संस्था, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ, समस्त पाथरवट समाज, बेलदार समाज आणि इतर अनेक संघटनांच्या वतीने करण्यात आला। समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराणा प्रताप यांच्या स्मारकासाठी आपली एकजूट आणि सन्मान व्यक्त केला। नाशिक शहरात लवकरच
महाराणा प्रतापसिंह यांचा भव्य पुतळा उभा राहणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा आनंद सगळीकडे पाहायला मिळतो. शुभम आहिरे, दक्ष न्यूज, नाशिक.